श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या शिवस्वामी या भक्ती चॅनलवर. तर आजचा दिवस तुम्हाला सुखाचा, आनंदाचा जावो ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया. तर सगळ्यात आधी माघी गणेश जयंती म्हणजे काय? गणेश पुराणानुसार माघ शुद्ध चतुर्थीला गणेश चतुर्थी साजरी करण्यात येते. या दिवशी गणपतीचा जन्म झाला असे मानण्यात येते. गणेशाने नरांतक राक्षसाचा वध करण्यासाठी कश्यपच्या कुटुंबात विनायक या नावाने अवतार घेतला, म्हणून ही विनायक चतुर्थी जास्त प्रसिद्धी आहे. या चतुर्थीला तिळकुंद चतुर्थी देखील म्हणतात. षोडोपचार गणेश पूजन करून तीळ मिश्रित गुळाच्या लाडवाचा नैवेद्य आपण या दिवशी अर्पण करत असतो. कुंद फुलांनी गणेशाची आणि सदाशिवाची पूजा करून रात्री जागरण करतात, म्हणून या चतुर्थीला तिळकुंद चतुर्थी असेही म्हणतात. या दिवशी ढोंडीराज गणेश रूपाची पूजा करावी असे सांगितले जाते. काही ठिकाणी गणेश चतुर्थीप्रमाणे 1.5 ते 5 दिवस गणेश जयंती ही साजरी करण्यात येते. मात्र तर तिचा शुभ मुहूर्त आणि राहू काळ आहे तो आजच्या आपण व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा. व्हिडिओला नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका, जेणेकरून स्वामींची कृपा तुमच्या मुलांवर, कुटुंबावर अगदी भरभरून होईल. बघा, माघी गणेश जयंती उद्या आहे, वार गुरुवार. या दिवशी गणपती बाप्पांचा जन्मदिवस आहे. मग या दिवशी आपल्याला अगदी ब्रह्ममुहूर्तावरती उठायचं आहे, गणपती बाप्पांची पूजा करायची आहे, अभिषेक करायचा आहे. मग तुम्ही पंचामृताने अभिषेक करा, तसेच मग साध्या पाण्याने अभिषेक करा. जे तुम्हाला समजा शक्य होईल ते करायचं आहे. अगदी तुम्ही कच्चं दूध घेऊन नंतर साध्या पाण्याने अभिषेक केला तरीही चालेल. पण ओम गण गणपती नमः या मंत्राचे समजा आपल्याला जप करायचा आहे. तसेच गणपती अथर्वशीर्षाचे पठण देखील आपल्याला करायचं आहे. गणपती स्तोत्र, गणपतीचा म्हणजे आपल्याला होईल जेवढं होईल उद्या तेवढ्या सेवा करायच्या आहेत, जेणेकरून उद्याच्या दिवशी बघा, गणपती बाप्पांच्या ज्या काही सकारात्मक लहरी असतात, जे काही तत्व असतात ते खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत असतात आणि त्याचाच आपल्याला फायदा करून घ्यायचा आहे. आणि बघा, आपल्याला जे काही उपाय करू त्याचं फळ मिळतं. आता उद्या गणपती बाप्पांचा जन्मदिवस आहे, म्हणजे या दिवशी विनायक चतुर्थी आहे, म्हणजेच तिलकंद चतुर्थी जसं मी तुम्हाला सांगितलं. आता तिलकंद चतुर्थीला आपल्याला बघा, या दिवशी आवर्जून गणपती बाप्पांना तिळापासून बनवलेल्या पदार्थांचाच नैवेद्य दाखवायचा असतो. उद्याची जी चतुर्थी आहे त्या चतुर्थीला तिलकंद चतुर्थी असं म्हटलं जातं, म्हणून उद्या तिळाच्याच नैवेद्याचा खूप मान आहे. तसेच बघा, दुर्वा, जास्वंदाचं फूल असं आपण तिळापासून बनवलेला मोदक देखील गणपती बाप्पाला आवर्जून नैवेद्यामध्ये दाखवू शकतो, किंवा तिळाचे लाडू, तिळाची पोळी, तुम्हाला जे काही शक्य होईल ते तुम्ही नक्की नक्की करा. आता बघा, उद्याच्या दिवशी आपल्याला जो काही राहू काळ आहे त्या राहू काळामध्ये गणपती बाप्पाची जी काही पूजा आहे तर ती आपल्याला चुकूनही करायची नाहीये. आता गणपती बाप्पांच्या जन्मदिवसाच्या दिवशीचा पूजेचा जो शुभ मुहूर्त आहे, आधी आपण तो जाणून घेऊया, नंतर राहू काळ बघूया. आता या दिवशी 22 जानेवारी 2026 वार गुरुवार असून गणेश पूजेच्या शुभ मुहूर्ताची जी वेळ असणार आहे ती 2 तास 8 मिनिटांची असणार आहे. मग तुम्हाला शक्य झालं तर या शुभ मुहूर्तामध्ये पूजा करा, नाही झालं तर मग संध्याकाळी करा. तुम्हाला शक्य होईल तेव्हा करा, पण राहू काळामध्ये चुकूनही पूजा करू नका. आता बघा, सकाळी केली पूजा, आपण ज्याप्रमाणे दररोजची आपली देवपूजा करतो त्याचप्रमाणे आपण पूजा केली तरी देखील चालेल. पण आपण अगदी म्हणजे शुभ मुहूर्त जर जाणून घ्यायचा असेल तर 22 जानेवारी रोजी श्री गणेश पूजेचा शुभ मुहूर्त सकाळी 11:29 ते दुपारी 1:37 या 2 तास 8 मिनिटांपर्यंत असेल. गणेश जयंतीच्या दिवशी चंद्र पाहण्यास मनाई आहे. या दिवशी निर्धारधारित कालावधी चंद्रास पाहिल्याने आपल्यावरती चोरीचा आळ येतो. तसेच या दिवशी भद्राची सावट सुद्धा आहे, जी दुपारी 1:52 सुरू होते आणि ती 3:12 असणार आहे. या काळात आपल्याला कोणतंही कार्य करायचं नाही. तर उद्या बघा, दुपारी 1:52 सुरू होते आणि ती किती 3:12 असणार आहे. या काळात आपलं कोणतंच कार्य करायचं नाही. बघा, देवादिदेव महादेव, विष्णुदेव या देवांनी सुद्धा अनेक अवतार घेतलेले आहेत आणि त्याच पद्धतीने श्री गणेशांनी सुद्धा प्रमुख 3 अवतार घेतलेले आहेत. या तिन्ही अवतारांची उत्पत्ती ही वेगवेगळी त्यातील आहे. त्यातील पहिला अवतार जो आहे तो म्हणजे वैशाख पौर्णिमा पुष्टपती विनायक जयंती म्हणून आपण साजरा करतो. दुसरा जो अवतार आहे तर तो भाद्रपद शुक्ल चतुर्थी यावेळेला आपण पार्थिव म्हणतो, श्री गणेश पूजन करतो आणि त्यावेळेस 10 दिवस श्री गणेशाची अगदी आनंदात पूजा विधी आराधना करतो. आता तिसरा जो अवतार आहे तो अतिशय महत्वाचा, तर तो म्हणजे माघ चतुर्थी, म्हणजे आपण मागे गणेश उत्सव सध्या
म्हणजे उद्या जो 22 जानेवारीला आलेला आहे आणि आपण साजरा करणार आहेत. मग गणेशाला आपण एक बघा, उद्याची जी चतुर्थी आहे ती तिलकधू चतुर्थी या नावाने ओळखली जाते. म्हणून उद्याच्याला आपण गणपती बाप्पाला तिळापासून बनवलेले जे पदार्थ आहेत तर तेच अर्पण करायचं आहे. तसेच तुमच्या मुलांसाठी तुम्ही 21 दुर्वांचा 21 मुगाचा देखील उपाय करू शकतात. मुलांना ओम गणपती नमः या मंत्राचे पठण करत एक एक मूग अर्पण करायला सांगा गणपती बाप्पांना. तसेच 21 दुर्वांची जोडी, जास्वंदाची फुलं, गणपती बाप्पांचा आशीर्वाद प्राप्त होईल आणि मुलांच्या जीवनातील जे काही विघ्न आहे, जे काही अडचणी आहेत, शिक्षणाबाबत असो, आरोग्याबाबत असो, ज्या काही अडचणी आता कायमच्या दूर होतील. कारण की बघा, उद्याच्या दिवशी गणपती बाप्पांचे जे काही तत्व असतात ते 1000 पटीने जागृत असतात आणि याच 1000 पटीने जागृत असलेल्या सकारात्मकतेचा आपल्याला उपयोग करून घ्यायचा असतो. मग अगदी आता बघा, मुलांना अथर्वशीर्ष पठण करायला येत नाही, मग मोबाईलवरती लावून द्या. घरात मुलं असतील तेव्हा त्यांच्या कानावरही पडेल आणि ती सेवाही होती. आणि तसेच बघा, उद्या मुलांना गणपती स्तोत्र तरी म्हणायला लावा. नाहीच काही झालं तर गणपती बाप्पांना एक तिळाचा लाडू अर्पण करून दर्शन तरी घ्यायला सांगा. असं काहीतरी छोट्यात छोटी तुम्ही गोष्ट करा. तर अशा प्रकारे बघा, आपल्याला उद्याच्या दिवशी गणपती बाप्पांची खूप छान अशी पूजा करायची आहे. त्याचसोबत आपल्या संसारासाठी, आपल्या कुटुंबासाठी छोटे छोटे उपाय देखील करायचे आहे. तर मग आपण पूजेचं राहू का आणि शुभ मुहूर्त जाणून घेतलेला आहे. तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि असंच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. अवश्य करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला देखील विसरू नका. आता ही झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथेच थांबवते. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.